ते ठेव वय तेवढंच राहणार. ऑटोबायोग्राफी तुमची येते आता 75ला, तर तुम्ही एवढा वेळ का थांबलात? म्हणजे हल्ली तर 50 आणि 30 मध्ये ऑटोबायोग्राफी लिहितात, असं वाटतं 60 मध्ये तुम्ही 50 मध्ये यशस्वी होते, 75 का थांबला तुम्ही ऑटोबायोग्राफी? काय असतं आयुष्यात काहीतरी घडू तरी दे, त्याशिवाय ऑटोबायोग्राफी कशी लिहायची? अजून काय घडायचं होतं? मग घडून आता एवढं घडलं तरी मला काय आठवतच नाही एवढं घडलंय. 50 वर्षाचं कुठून काय किती लोक भेटले आणि किती आर्टिस्ट भेटले, किती तऱ्हेतऱ्हेचे प्रेक्षक भेटले, काय काय आठवू म्हणजे काय सांगू मला सांगा तुम्ही. पुस्तक लिहिताना माझे तेच वांदे झालेत, काय सांगू आणि काय बोलू आणि कुणाबद्दल बोलू. हा राहिला तर तो राहिला, मग तो राहिला मग तो राहिला, असं होतंय. हे कसं होतं म्हणजे पुस्तकाचा प्रवास जरा सांगा आम्हाला, की तुम्हाला केव्हा काढावंसं वाटलं, मग हे प्रिपरेशन कसं केलं, केव्हा वाटलं तुम्हाला? तेच ना, मग ते मी फिल्म वाईज करत गेलो, मग नाटका त्यावेळेला हे असं झालं. आणि मी काय केलं, माझे जे पुस्तक आहे हे पुस्तक कोण मोठ्या ज्ञानात ढुड्डाचारी असतात ना ते, की हे अभिनय म्हणजे हे असं नाही आहे, असं नाही आहे. हां माझं अगदी बरोबर. मी काय तुम्हाला शिकवत नाही, त्यात तुम्हाला काही उपदेश काही करत नाही आहे. मी फक्त जब माझा प्रवास आहे त्यावेळेला मी काय काय घडलं, मी काय काय नाटकं केली, कुठली आणि कशी केली त्याचं हे फक्त आहे. मला काही हे सांगायचं नाही की मी किती शहाणा आहे, पहिल्यांदा सांगून ठेवतो. मला अजून एक हे विचारायचं होतं, म्हणजे मी यासाठी प्रथम विचारलं की हल्ली 30 आणि 32 मध्ये पण ऑटोबायोग्राफी लिहिली जातात आणि ऍक्टर्स तर 50-40 मध्येच लिहितात. मग 30-32 वर्षावर त्यांनी काहीतरी केलं असेल ना, असं होऊ शकतं एखादं. किंवा ते 30-32 वर्ष झालं तर त्यांना वाटत असेल की आपण पुढे काहीच करू शकत नाही. मुळात म्हणजे तुमच्या आयुष्याचं स्पॅनच तुम्हाला टिकवायला पाहिजे असतं. पुस्तक कधीही लिहिता येतो, पहिलं नाटक केल्यावरच पुस्तक लिहिता येतं, तसं नाही आहे ते. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय, इंडस्ट्रीचा अनुभव आला, तुम्हाला काय वाटल्यानंतर तुमची लोकांना ते तुम्ही काय काय केले ते आवडल्याशिवाय तुम्ही त्याच्यावर भाषा कशी करू शकणार? ते पुस्तकात नवीन म्हणजे जे तुम्ही बोलता, तुम्ही काय बोलत असतात मुलाखतीच्या माध्यमातून, याच्यातून त्याच्या पलीकडे तुमचं जे जीवन आहे त्याच्या पलीकडचं काही येणार आहे पुस्तकामध्ये? जे अननोन आहे म्हणजे त्या काही अननोन गोष्टी बऱ्याच असतील. अननोन गोष्टी इतक्या आहेत, अननोन गोष्टी मला आठवत पण नाहीत इतक्या. काय करू मी आता सांगा मला. काही ज्या ठळक माहिती आहेत त्या सांगितलेल्या आहेत. माझ्या घराबद्दल मी बोललो, माझ्या फॅमिलीबद्दल बोललो आहे, सगळं हे केलेलं आहे. पण बघूया आता काय. पहिलं माझं नाटक. बेसिकली आम्ही स्टेजचे लोक ना, स्टेजवरून सुरुवात माझी. पहिलं नाटक मी केलं ययाती आणि देवयानी. तुम्हाला एखादं असं जरी आलं की नाही हे सिनेमा पण आत्ताच करायचं आणि नाटक पण आत्ताच करायचं, तुम्ही प्रेफरन्स कशाला नाटकाला देतात की सिनेमाला? मी दोन्हीला देतो, कारण दोन्ही तसं पाहिलं तर वेगवेगळे आहे ते. म्हणजे आर्ट एकच, कला एकच, पण सादरी करताना जरा वेगळं आहे. लाईव्हनेस नाटकात जास्त आहे, म्हणजे लाईव्हनेस आहे. बरं तुम्ही 32 फुटाची ती हे आहे समज स्टेज, 32 फुटातून शेवटच्या रांगेपर्यंतल्या शेवटच्या माणसाला ऐकू जाईपर्यंत तुम्हाला करायला पाहिजे. तुमच्या एक्सप्रेशन दिसायला पाहिजे तेवढे तुम्ही ब्रॉड करायला पाहिजे असतात. तुम्हाला तुम्हाला थ्रो तेवढा पाहिजे असतो बोलण्याचा. पण सिनेमात तसं नाही ना, सिनेमात कॅमेरा एवढा जवळ असतो, इथे माईक असतो तुमचा, तेव्हा तुम्हाला त्यामध्ये काय सुरू करतं. बरं तो इतका शार्प असतो का हे कॅमेरा की तुम्ही एक चेहऱ्याची नुसती अशी रेष आलेली तर ती पडद्यावर एवढी दिसते. तेव्हा ती तुम्हाला स्टेजच्या हिशोबाने नाही करता येत, ती तुम्हाला सिनेमाच्या हिशोबाने. सिनेमाचं ते टेक्निक वेगळंच आहे, तो तुम्हाला विचार करायला पाहिजे. हल्ली तो केला जात नाही. अर्थात हे असं आहे हेही कोणाला माहीत नसेल. तुम्ही जाता असता तर दृश्य काही वेगळं असतं मराठी इंडस्ट्रीचं? वेगळा म्हणजे काय माहिती आहे, आता
बरेच आता 50 पिक्चर आम्ही एकंदर केले. आता या क्षणाला नाही. ही जोडी असती तेच म्हणतो ना या जोडी असती तर या जोडीला म्हणजे आता आमच्याबद्दल बोलायचं झालं तर आमची वय वाढली. तो माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान, ते आमची वय वाढली. आता मी 75, तो जर 70 असेल जवळ, काय करणार आहे मी कॉमेडी? कारण म्हाताऱ्यांची कॉमेडी कोणी लिहितच नाही. आहे हिंमत कोणाची की 2 म्हातारे कॉमेडी करतात? असे 2 म्हातारेचे झालेले आहेत हिंदीमध्ये, प्राण आणि अशोक, ते झाले. पण त्याला काय अर्थ नाही, ती ओढून जाणून केलेली सगळी कॉमेडी आहे. सिच्युएशनल कॉमेडी कशी होऊ शकते याच्यावर कोणी केलेलं नाही आहे. त्यामुळे त्यानंतर परत तशी जोडी आमची राहिली असते की नाही सांगता येत नाही. किंबहुना नंतर मग तो हिरोची कामं करायला लागला, त्यामुळे तो एक हिरो झाला आणि मी एक हिरो झालो. तर त्याचं काही वेगळं झालं, माझंही वेगळं झालं. तुम्ही एकत्र पण येऊ शकलो. नाटकात तर आम्ही एकाही नाटकात काम केलेलं नाही. बोला दोघांनी मिळून. मामा रिलेशनशिपमध्ये पण फरक असायचा तेव्हाच्या आणि आताच्या. म्हणजे तुम्ही तेव्हा इतकं सोबत काम करणं, नंतर दोघांनी नट म्हणून मोठं होणं सोबत आहे. आता 2 पिक्चर झाले की दोघांची भांडणं सुरू. अरे बापरे, 2 म्हणजे आणि फारच सांगितले. पहिल्या चित्रपट चालू असताना अर्ध्यावर सुरू, हिरो लगेच हिरो बनतो, हिरोईन लगेच मी, असं होते. वाईट आहे ते, म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत होतं असं नाही, पण जनरली अशी एक टेंडन्सी असते की लगेच समजतं. तसं नाही आहे ते, तसं नसतं. काय आहे, तुम्हाला इकडे मिळवणं एक वेळ सोपं आहे, पण तुम्हाला ते सस्टेन करणं फार कठीण आहे. तुम्ही किती राखताय जास्ती, तुम्हाला तो तेवढं हे असलं पाहिजे की हे सगळं माझा हा रोल जर माझा लोकांना आवडला तर माझा दुसरा रोल लोकांना आवडेल, तितकाच नाही तरी तेवढा तरी आवडेल, असं करायलाच पाहिजे. ही जी तुमच्या असली पाहिजे तुमच्याकडे जी की तुम्ही सस्टेन कसं करता, तुम्ही लोकांना पकडून कसे ठेवू शकता, हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या इंटायर याच्यामध्ये कंट्रोवर्सी नावाचा शब्दच नव्हता. कॉन्ट्रोवर्सी करायला कोणाला चान्सच नव्हता ना. पण मग हे घरचे अशोक मामा आणि चित्रपटातले याच्यामध्ये काय फरक आहे की ते तसेच? चित्रपटातले विचारले तर मी सांगितले, आता घरातले आमच्या बायकोला विचार. मला विचारून कसं जायचं? तुम्ही फुलेंसारख्या ताकदीच्या माणसासोबत काम केलं आणि कधी काही चित्रपट तुमचे असे आठवतात की मला तुम्ही तर म्हटलं लक्ष्मीकांत बेर्डे त्यांची जोडी, मला कधी कधी असं वाटतं निळू फुले तुमची जोडी आहे, एवढं ताकदीची जोडी. निळू भाऊ सारखा सज्जन नट नाही झाला. सज्जन नट झाले बरेच, पण एक सज्जन नट म्हणून एक भाग असतो. ते म्हटलं ना 1-2 पिक्चर नंतर जे एक साधा इन्सिडेंट सांगतो तुम्हाला मी. म्हणजे एका पिक्चरमध्ये आम्ही काम करतो तर मला इम्प्रोवाइज करायची सवय आहे. इम्प्रोव्हायझेशन ही सगळ्यात मोठी आर्ट आहे नटाची, की तुम्ही एक रोल तुम्ही कसा तुम्ही कसा इम्प्रोव्हाइज करू शकाल, तो ह्याला जास्ती महत्त्व असतं. रोल असं एका लाईनीत लिहिलेला असतो, पण तुम्ही तो कसा फुलवाल हे तुमच्यावर अवलंबून असतं. तर मला अशी सवय आहे. तर मी एक काय सीन नव्हताच तो एक, की मी आणि निळूभाऊ, पण ते आम्ही काय करतो, आम्ही दारू पितो. मग आता काय लिहिलेलंच नाही आहे, तर मग काय करायचं. म्हटलं भाऊ काय कर, म्हटलं भाऊ म्हटलं मी इकडे असं बोलतो. हां बरोबर, मग तुम्ही त्याच्यावर असं बोला. हां ठीक आहे, मग मी त्याच्यावर असं बोलेन. ठीक आहे, मग तुम्ही असं बोला. चालेल, मी बोलतो. मग मी असं बोलेन. मग मी काय बोलू, म्हटलं तुम्ही असं बोला. हां चालेल. असं करून आम्ही सीन तयार केला आम्ही, आणि झालं सीन तर रिहर्सल केली आम्ही. तर एक वाक्य मधलं मी बोलायचं विसरलो, तर त्या माणसाने मला आठवण करून दिली की तू हे बोलला नाहीस, बोल चांगलं आहे, बोल. कुठल्या नाटाकडे असते इथं तर तुला कसा खातो, तुला कसा पाडतो, तुला कच्चा खातो, हेच करण्यात दिलं. त्या माणसाला स्वतःच्या ह्याच्याबद्दल काहीही इतका तो हे होता डोक्याने की त्यांना काहीही नव्हती परवा की मी काय माझं डाऊन होईल किंवा मला हा खाऊन, काही नाही. आपलं काम चोख करणं जे आहे ते. निळू फुले नंतर तुम्ही दुसरं निळू फुले बघितलं नाही मराठी याच्यामध्ये?
तर तसा माणूस नंतर कधी बघितला? बघितला नाही अशामुळे मग मला सापडला नाही. टायमिंग जमवणारे बरेच सापडले. कारण मी काय असतं, मला जर नाही जमलं तर माझं जे टायमिंगमध्ये जो बोलतो ना त्याच्याबरोबर सीन केला तर तो नेहमी सीन चांगला होतो. काय असतं, दोन्ही आर्टिस्टमधलं टायमिंग जुळलं पाहिजे, रॅपो झाला पाहिजे त्यांच्या दोघे, ते बरोबर जुळलं. तर तसा माणूस भेटला ना तर काय मजाच असते. पण नसला भेटला तर मी त्याला तयार करून घ्यावा लागतो, आणि तयार करून जरी त्याला जमलं नसेल मग त्याच्यावर जमत नाही. ज्या जोड्या होत्या म्हणजे सचिन, सुप्रियाताई, तुम्ही म्हणा, निवेदिताई म्हणा, आणि आताचे जे यंग कपल्स आहेत कुठेतरी त्यांचा संसार काहींचा टिकतोय, काहींचा तुटतोय. काय सुटतोय? संसार संसार हा, मग काही कपल ज्या जोड्या आहेत आताच्या यंग कपल्सच्या त्यांचा तुटतोय. तो तुमच्या संसाराचा खरा मंत्र काय होता? तुम्ही असा एवढा छान टिकून कसा ठेवला? संसार हा मंत्र असा मी समजलो. संसार एकदा म्हटल्यानंतर तो संसारच व्हायला पाहिजे ना. आणि तुम्ही काय असतं, तुम्ही त्याच ह्याच्यातले असलं तर जरा कॉन्फ्लिक्ट होण्याचे संबंध हे असतात. कारण इगो क्लॅश कुठेतरी होऊ शकतो. पण तुमच्या मनात जर इगोच नसेल तर क्लॅश येण्याचा संबंधच नाही का. तुम्ही एकदा ठरवलं की नाही तू श्रेष्ठ, त्याने म्हणावं तू श्रेष्ठ, हिने म्हणावं तू श्रेष्ठ, खलास प्रश्नच म्हटला. हे महत्त्वाचं आहे सगळ्यात. आता एखादं नवीन ह्याच्यात काही ते दिसत नसेल, पण असं नाही की काही हे तसे टिकता येते नाही असं नाही. सगळ्यांना आपण म्हणू शकत नाही की सगळ्याचं हे होतं आहे. हिंदीमध्ये ती जास्ती आहे, ते ट्राय करून बघत असतील तर एक 15 दिवस हे ट्राय करून बघूया लग्न, मग 15 दिवस ते ट्राय करून, असं काहीतरी होत असेल म्हणजे काहीतरी विचार असतील. आपल्या मराठीत तसं नाही. आपल्या मराठीत मुळे एक म्हणजे विश्वास आणि रिलेशन, याला मराठी माणसाच्या मनामध्ये नेहमी किंमत आहे. आईला आई आणि बापाला बाप म्हणणारे लोक आहोत आपण. त्यामुळे आपण रिलेशन ही गोष्ट कधीच विसरू शकत नाही. बायको म्हटल्यानंतर ही बायको आयुष्यभर साथ देणारी असं आपण गृहीत धरतो मराठी माणसं. सगळ्यांबद्दल मी बोलत नाही, नियमाला अपवाद असतात. पण काही जणांचे हे असतं ना की नाही लग्न म्हणजे लग्न, नाही तर मग असं असतं आपल्याकडे दर 15 दिवसांनी लग्न मोडत राहिलीच ती. तसं नाही. विश्वास हा सगळ्यात मोठ्या महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तो तुमच्याकडे असं ना की काय होत नाही. तुमच्यावर स्वतःवर विश्वास पाहिजे पण मुळात, आणि नंतर मग तुमच्या बायकोवर विश्वास पाहिजे. मग तुम्ही आता कॉमेडीच्या जे काही ढासळतं सगळं चाललंय त्याच्याबद्दल बोलताय, तर सुभाष घरीनी पण नंतर एक स्कूल काढलं, तुम्ही पण मी करेक्ट करायला स्कूल काढू शकत नाही. कॉमेडी ढासळत चालली आहे असं मी म्हणत नाहीये. कॉमेडी बदललाय त्यांनी, ढासळत नाही चालली ती. प्रत्येकजण करतोय हा त्याच्या दृष्टीने चांगलंच करतोय तो. म्हणजे ते जो करतोय तो दुसऱ्याला जमेलच असं सांगता येत नाही. पण एक स्कूल ऑफ थॉट असतं, म्हणजे मग स्कूल असतं. तुम्हाला जर असं वाटतंय आता 75 झाले, तुम्ही मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाऊन हे जे काही जिथं लुफूल चाललंय, तिथं प्रॉब्लेम चाललाय. सुभाष घईंनी पण खूप चित्रपट काढल्यानंतर त्यांनी विस्लिंग मूड टाकलं, त्यात अभिनयाचे आणि डायरेक्शनचे. तर तुम्हाला असं कधी वाटतं का, कधीतरी असा विचार आला की तुम्ही पण एक अभिनयाचं एक स्कूल काढावं आणि निदान शिकवायचं नाही पण एक करेक्ट तरी करावं या लोकांना, असं कधी वाटतं तुम्हाला? मला एक सांगा पाहिजे, इथं कोण कोणाचं ऐकतो? सॉरी टू से, पण प्रत्येकाला असं वाटतं की मला राग आहे मला बघायचं. कारण एरवी छोट्या मोठ्या गोष्टीला पण भूखंड मारणारे लोक आहेत इन्स्टिट्यूशनला, आणि परत करणारे पण आहेत. सुनील गावस्करनी 27 वर्षानंतर क्रिकेटचा जो भूखंड तो परत केला, काहीच केलं नव्हतं. सुनील गावस्करने आम्ही एकाच घेतली. त्यांनी कुठेही हे दाखवलेलं नाही बघा, स्वतःची चमकेगिरी केलेली नाही कुठे, कधीच नाही केलेली त्यांनी. आणि तो अशा परिस्थितीत क्रिकेट खेळत होता ज्यावेळेस क्रिकेट खेळणं फार कठीण होतं. अशा वेळेला खेळत होतं की ज्यावेळेला तुम्हाला संरक्षण नव्हतं कुठल्याच प्रकारचं, इकडे पॅड तिकडे पॅड कुठेच काही नव्हतं. अशा वेळेला त्यात त्यांनी सेंच्युरीज करून त्यांनी आपला कुठल्या तेव्हा तो जास्तीत जास्त मला अतिशय जो चांगला मित्र तो, एकाच ठिकाणी आम्ही राहायचो दोघे ना. तर ते बरं हे काय असतं,
मी यांना मी तुम्हाला ऐकायचं कोण ऐकतोय असं मी म्हटलं ते खरं आहे. कुणाला सांगायचं हे? ज्याला ऐकायचं असेल तो स्वतः येऊन विचारेल, नाही का, की मी हे असं केलं, हे बरोबर आहे का, काय तुम्हाला काय वाटतं, असं जो विचारेल त्याला मी बोलेल. पण ज्याला काहीच हे नाही, तो असा ऐकणार असेल असा बसून, त्याला मी बोलण्यात काय अर्थ आहे की तू हे असं केलं, याच्यापुढे एवढं काय करतो कोण असे लोक कोण काही सापडले? करणार. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शिकवणे, सांगणे, स्कूल या गोष्टीवर, स्कूल हे आपल्या पण तयार होतं. तुम्ही FTI बद्दल पण असंच काही म्हणाले होते की मी काय, माझं म्हणणं असं की माझा स्वतः तितकासा विश्वास नाही आहे त्याच्यावर. स्कूल असणे आणि स्कूलमध्ये तुम्हाला ॲक्टिंग शिकवणे याच्यावर माझा तितकासा विश्वास नाही. स्कूलमध्ये तुम्हाला ॲक्टिंग शिकून तुम्हाला धाडस येईल, टेक्निक शिकत आहे, टेक्निक कळेल, कुठल्या वेळेला काय करायला पाहिजे हे कळायला येईल, तुम्हाला धीटपणा येईल, तुम्ही फेस करू शकाल, सगळं करू शकाल. पण तुम्हाला काय करायचं हे तुम्हाला कोण शिकवणार? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.